मला येऊन काय बोलते आणि श्यामाला सांगता येत नव्हतं. पण एक गोष्ट आवडली त्या पोरीबद्दल मला, तिचं बिंदास बोलणं, तिचा स्पष्ट वक्तेपणा. जशी मुलांच्या घोळक्यात येऊन ती बिंदास बोलले ना, मनात बसली. मला वाटलं चांगला रोमॅन्टिक पिक्चर आहे. मग कशी झाली? लगेच नंबर घेतला असतील तिचा? नाही, तेव्हा मोबाईलचा एवढा वेळ नव्हतं आणि मोबाईलची गरज नाही लागली. कशी काय? अरे हे मला नंतर आठवलं. सला बंक करायचं एवढं काही आठवलंच नव्हतं. ती माझ्याच वर्गात एकाच बॅचला. मग काय? हळूहळू ओळख वाढली आणि ऍक्सिडेंटचं कारण ओळख वाढवण्यासाठी पुरेसं होतं. सेकंड इयरला असताना घरच्यांपुढे हट्ट केला मला मोबाईल पाहिजे. मध्ये मध्ये बोलणार नाही सो मोबाईल नव्हता आमच्याकडे. बोलायला अख्खा माणूस समोर असताना मोबाईलची काय करायची? ऍक्सिडेंट हळूहळू ओळख वाढत गेली. मग बोलणं चालणं सुरू झालं. असाइनमेंट मागायचो एकमेकांकडे म्हणजे काय, मीच मागायचो. माझ्या कंप्लेंट असल्या तरी सुद्धा मला मी पण मागायचो रे. द्यायची सगळा सगळा मूड घालवलाय. कसला रंग चढतो त्या स्टोरीला. तू चाले खाल्ल्या तिकडे बाटली घालून डोक्यात. मुलांच्या आग लावून रॉकेट सारखा वरती पाहिजे. सॉरी 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 सॉरी. कसला रोमॅन्टिक मूड येत होता ना. 4 वय सुचतात हे जरा अशा अंगावर येत आहे. एफईच्या वर्गामध्ये एकत्र बसायचो. गर्दीमध्ये असून सुद्धा एकटे एकटे असायचो. केमिस्ट्री प्रॅक्टिकलला समोर उभी राहायचीस. टेस्ट ट्यूबच्या काचेतून चोरून तू पाहायची. स्टोरी ना इंटरेस्ट. फर्स्ट इयर कधी सरलं ते कळलंच नाही. ती ऑल क्लिअर होती. मी एक केटी घेऊन गेलो होतो. पण खरा प्रॉब्लेम सुरू झाला तो सेकंड इयरमध्ये. तो कसा काय? मी मेकॅनिकलला, ती इलेक्ट्रॉनिक्सला. भेटणं तर सोड, पण तिचं दर्शन सुद्धा कठीण झालं होतं. मी 4:15च्या आधी कधी सुटायचो नाही आणि सुटलो तर मॅडम वर्गात. आणि बरं ती सिन्सिअर स्कॉलर म्हटल्यावर लेक्चर बंक करणं तिच्या जीवावर यायचं. आणि मग हळूहळू मीच लेक्चर बंक करायला लागलो. हे चुकीचं आहे. तर तिचं प्रेम होतं, तिने पण बंद केलं पाहिजे. लोकांनी सुद्धा प्रयत्न करायला हवे. म्हणा हो मिस्टर कॅल्क्युलेटेड लवर्स. काय? तर त्याची काही कारणं होती. मला पण तू आवडतोस रे त्यांना. कन्फ्युज आहे. का? असा एवढा लवकर निर्णय नाही घेऊ शकत. बरीच कारणं आहेत. मला इतरही बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणजे एकीकडे तू दिसतोस, एकीकडे आई अण्णांच्या अपेक्षांचं ओझं, आणि ती नंतर माझं लग्न हा एक वादाचा मुद्दा आहे. लग्न लग्न मुक्ताचं सला या प्रेमाच्या लफड्यात कधी विचारत नव्हता. अचानक मनात वादळ उठलं प्रश्नांचं. मुक्ताचं लग्न कधी, कोणाबरोबर, का? असंख्य प्रश्न निर्माण झाले. चेहऱ्यावर होती फक्त भावनांची जाळी. आशा, आश्चर्य, भीती आणि
भविष्य अरे असं चमकतोस काय? कधी ना कधी हे होणारच होतं. मुलगी आहे मी. 23-24व्या वर्षी माझे आई वडील माझ्या लग्नाचा विचार कर. जग असंच चालतं धना. या जगाच्या आईची मी नको देऊ प्लीज. का नको देऊ शिवी? ही कुठली रीत झाली जगाची? आणि तूच सांग ना, तुझी तरी इच्छा आहे का लग्न करण्याची इतर कोणाशी? इच्छा, माझ्या इच्छा आकांक्षांना कोण विचारतंय? मी आता तुला हो म्हणे नाही. त्या आई अण्णांच्या समोर मी काही नाही बोलू शकणार. तुला माहिती आहे ना, सुट्टी जेव्हा मी घरी जाते ना, माझ्या घरच्यांचं, नातेवाईकांचं, शेजारच्यांचं हेच चालू असतं. मुक्ता आता मोठी झाली, तिच्या लग्नाचं मनावर घ्या जोशी. तू का अपसेट होतोस? पण मी काय लगेच उद्या नाही लग्नाला उभी राहते. चल आपण इथे चल ना. नाही, तिच्या वैधतेबद्दल निष्कर्ष काढता येत नाही. अशी उत्कट, पवित्र आणि सुंदर भावना म्हणजे प्रेम. खरं तर मला अजिबात नाही आवडत प्रेमात कोणी कोणाला सोन्या, गोट्या, चोट्या, जेव्हा धना म्हणायची गोड वाटायचं. धना काळजी घे रे, किंवा धना चल ना फिरायला जाऊया. आजपर्यंत आई सोडून कोणीही काळजी घे म्हटलेलं मला अजिबात आवडलेलं नाही आणि मोस्टली ह्याच्या पुढे सुद्धा आवडणार. पण माझ्या ह्या आणि अशा अनेक गोष्टींना एकमेव अपवाद होती, मुक्ता. ती भेटलीच नसती तर काय याचा विचार मी नाही केला, पण ती भेटली याचा मात्र मी खूप विचार केला. तिच्यामुळे मला काही चांगल्या सवयी लागल्या, माझ्या विचारांची उलटापालट झाली. पण ती तेवढीच कारणीभूत होती माझ्या चुकीच्या सवयी. माझा रिझल्टच्या टेन्शनमुळे तिच्या लग्नाचा विषय मी विसरून गेलो होतो. माझा रिझल्ट लागला आणि अखेर मला ड्रॉप लागलाच होता. ड्रॉप मध्ये काय घेतो? अभ्यास करून विषय सोडवले असतील ना? अभ्यास हे सोडून सगळं मित्रांसोबत भटकणं, संध्याकाळी मुक्ताला भेटणं, दारू पिणं, तिच्यासोबत होणारे अभ्यासावरून होणारे बोलणं म्हणजे काय वाद, घरच्यांची होणारी भांडणं, सगळं केलं. फक्त अभ्यास नाही केला. दारू प्यायचं का माहिती? कारण तेव्हा तीच जवळची वाटायची. कारण कोणी 100 प्रश्न नव्हती विचारत मला, टोचून नाही बोलायचे. मला खूप जवळची वाटायची. अख्खं वर्ष तिने माझ्या मित्र महेश बरोबर काढलं, घरी सुद्धा नाही. मग काय असंच चालत राहिलं, वेळ जात राहिली. दारू, भटकणं, अभ्यास काही होत नव्हता. मी मात्र तिथेच राहिलो आणि माझ्या पहिल्या ड्रॉपचा टेन्शन घेतलं. म्हणजे तो पुन्हा गोल्डनला गेला, पुन्हा राहिला आणि मला दुसरा ड्रॉप. सलग दुसरा ड्रॉप? का बोलतोस काय? सलग दुसरा ड्रॉप, तो पण फक्त एका M2 मुळे. तो पण फक्त एका M2. मला गोष्ट आठवली. त्या दिवशी माझं आणि महेशचं भांडण झालं होतं. चल ना यार, परवाची विस्की बाकी आहे थोडी, संपवूया यार. आज तर दावत आहे आपली. नाही यार, प्लीज आज नको. पैसे सुद्धा संपलेत नाही. अरे पैशाचा विचार कशाला करतोयस तू एवढा? हा, अरे आज पार्टी मेरी तरफ से. तुम पिओ और जिओ. प्लीज किती वेळा खोटं बोलू मुक्ताशी यार, मन खातंय. साला ती पोरगी पण ना, आणि शपथ. तोंड सांभाळून बोला तू. हे तू सारखं पोरगी काय करतोस रे? जेव्हा सोडून जाईल ना तेव्हा अक्कल येईल. पोरगीसाठी मित्राला विसरलास? अरे जा, काय गरज नाही मला तुझी. हाड. माझा खरा राग महेश्वर नव्हता, तो मित्र होताच. पण माझं फ्रस्ट्रेशन मी लोकांवर काढायला लागलो या गोष्टीची मला जाणीव. तेव्हा सरळ रूम सोडली आणि घरची वाट केली. घरात गेल्यानंतर अपेक्षेप्रमाणे काहीच झालं नाही.
घरात माझ्या आवडीचं जेवण केलेलं नव्हतं. आई बाबा कामावरून आले मी स्वतःला कामामध्ये गुंतवून गेले. मग ते मला अवॉइड करतायत अशी भावना मनात घर करायला लागली. पुस्तकं तशीच टेबलावर पडून धूळ खात होती. दिवसा मी घरात एकटाच असल्यामुळे आणि मला उद्योगधंदा नसल्यामुळे वेळेला जणू जडत्व आलं. मग काय सुचतील तशा कविता करायच्या, स्केचेस काढायचे आणि स्वतःच्याच आयुष्याबद्दल परत परत छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करायचा. हा छंदच जळला. अभ्यास झालाच नाही. लोकांचे 3 पेपर गोल्डनला गेलेले मी बघितले, पण माझा 1 पेपर 3दा गोल्डनला गेला. रिझल्ट लागला, पुन्हा फेल, पुन्हा ड्रॉप, सलग 3रा. त्याच कोडकेपणाने घरी रिझल्ट सांगितला. घरात वादावादी झाली जेवायला बसलो होतो तेव्हा. माझ्या अभ्यासावरून, माझ्या भविष्यावरून आणि त्यांच्या अपेक्षांवर. नकोय मला जेवायला. अरे असा भरल्या कंटावरून उठू नये. अहो मी काय म्हणते, त्याला जमत नसेल तर सोडून दे ना इंजिनिअरिंग. उगाच वर्षापायी वर्ष वाया जातात. आपला पैसा, त्याचा वेळ आणि वय वाया जात आहे ते वेगळं. मला असं वाटतं आपण चूक तर नाही ना केली त्याला घरापासून दूर ठेवून. आपल्या बरोबरच राहिला असतं तर. हे बघ, त्याने स्वतःहून इंजिनिअरिंग निवडलं होतं. आपण ओपन होतो त्या शिक्षणाबद्दल. आता त्याने पेललाय ना डोक्यावर, मग करून दे त्याला. अजून 3-4 वर्ष आपण त्याला बसू, पुढचं पुढे तोच बघेल. आणि माझं म्हणणं एवढंच आहे की वयाबरोबर समजूतदारपणा हा यायलाच हवा. पण आपला धनंजय तर त्या दिवशी माझीच मला कीव येत होती. आयुष्य कुठे चाललं होतं, कुठे न्यायचं होतं. घरी राहणं नकोसं झालं होतं. मग काय मित्रांच्या रूमचा आधार होता. खरंच रडायला येत आहे. चला उगाच प्यायला बसू. येणारच काय, रडतोस कसला. पिक्चर तो भी बाकी आहे रे दोस्त. खरा आघात तर नंतरच झाला होता. कशाबद्दल? नेहमीप्रमाणे स्वतःशीच बोलण्यासाठी समुद्रावर गेलो होतो. त्यावेळी मला एका अननोन नंबरवरून फोन आला आणि हॅलो. हॅलो धना. हा बोल ना मुक्ता. अगं कुठे आहेस तू? किती दिवस झाले तुझा आवाज येतो. कुठे आहेस? धना, माझ्या बाबांची बदली झाली आहे नाशिकला. आपलं भेटणं कठीण आहे आता. अगं असं काय बोलतेस? मी येईन ना नाशिकला. सगळं संपलंय आता धना. माझं लग्न ठरतंय. काय? नको बोलूस का असं? हो धना, माझं लग्न ठरतंय. चहा पोह्याचा कार्यक्रम सुद्धा झालाय माझा. नाही धना, संपलंय सगळं. संध्याकाळ तशीच काढून घेतली माझ्याकडून लाटाने. आमचे सगळे केलेले वाळूचे होते हे मला कळायला लागलं होतं. समाजांच्या भेकड समजुतीचा त्रास आत्ता कुठे सुरू झाला होता. तो ड्रॉपर आहे ना, ड्रॉपर. तो टाकी आहे, टाकी आहे ती टाकी. धना, माझं लग्न ठरतंय. टाकी आहे ती. ड्रॉपर 3 ड्रॉप आहेत त्याला. 3 ड्रॉप. ते भेटणं शक्य नाही धना. ड्रॉपर आहे अरे. आय मी ड्रॉपर. आय मी ड्रॉपर. आय मी बेवडा. बेजबाबदार आहे मी.
खूप अपसेट होतो यायला चला आयुष्य कुठे जातंय आणि कुठे न्यायचंय काहीच कळत नाही सगळ्या गोष्टी विरुद्धच चालल्या होत्या तरी पण मी थांबलो नाही जिद्द सोडली नाही माझी त्यानंतर माझा M2 क्लिअर झाला मी इन झालो थोडी हॉस्टेलचा चांगला अनुभव होता हॉस्टेलला गेलो नाही हॉस्टेलला सगळे नवीन होते हा पण वर्गात मात्र नाही म्हणायला गौरव आणि मन्या साला त्याचं पण बॅड लक बघ ना त्याला मेकॅनिक्समुळे 3 ड्रॉप लागले काही असो त्याला ड्रॉप लागल्याचं दुःख वाटतं माझ्याबरोबर याचं समाधान सुद्धा मग हॉस्टेलला सगळे तुला घाबरत असतील ना सगळं रॅगिंग घेतलीस की ना कोणाची खरं सांगायचं तर 3 ड्रॉप लागल्यामुळे आणि वय वाढल्यामुळे जर मी त्यांचा सिनियरिटी गाजवणार असेल ना ही गोष्टच मला मुळे पडली कसला मोठेपणा 3 ड्रॉप लागले म्हणून हा आता इतर सिनियर्समुळे ज्युनियर लोकांशी अगदी मित्रासारखं नाही वागायचं पण कधी त्रास नाही दिला कोणाला. असा ड्रॉप लागल्यामुळे जर मोठेपणा मिळणार असेल ना तर असला मोठेपणा नकोय मला मग वर्गात कोणती पोरगी बिरगी पटवलीस की नाही कॉलेजला नवीन आला होता Love happens only once. If it happens again, then it is just a medicine to forget the first. खरं सांगायचं तर 3 ड्रॉप नंतर आल्यानंतर पोरींसाठी आधीच सगळ्या पोरींसाठी मी विलनच होत होतो सगळ्या पोरी माझ्याकडे नुसत्या अशा विचित्र नजरेने बघायच्या एक ड्रॉपर ड्रिंकर स्मोकर म्हणून विलन झालोच होतो पण मला फरक पडत नव्हता या गोष्टीचा अरे कोण बोलतंय माझ्यावर जी मुलगी दर सेमिस्टरला आपला बॉयफ्रेंड बदलते ती माझ्याबद्दल बोलणार अरे ज्या मुलीला कॅरेक्टर मधला सी समजत नाही ती माझ्या चारित्र्याविषयी विषय काढणार हा मान्य आहे सगळ्या पोरी तशा नाही खूप मुली चांगल्या खूप पण त्या मुली सुद्धा बदनाम होतात या अशा काही मुलींमुळे सांग ना रे पोरगी पोरगी म्हणजे काय या उलट आपल्या कॉलेजचे शिपाई सिक्युरिटी गार्ड्स बस ड्रायव्हर कॅन्टीनवाले सगळे किती प्रेमाने बोलतात आमच्याशी का सांग ना आम्ही काय त्यांना पगार देतो नाही आम्ही फक्त आपलेपणा दाखवतो त्यांना मी काय गौरव काय मन्या काय काहीतरी कोण दिसलं तरी काका नमस्कार किंवा मित्रा सुट्टीला चाललास कधी आलास कसा आहेस असं म्हणून जेव्हा त्यांना हात मिळवतो ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं ना ते एखाद्या जिन्यात बसून कोपऱ्यात पोरीबरोबर गोळ पाडण्यात नाही पोरीचा असे पास तुला कधी पटली नाही म्हणून फक्त गप्पा जास्त आवाज नको मला आठवत आहे चांगलंच मी सेकंड इयरला होतो थर्ड इयरला असताना एक भारी नाटक केलं मस्त आहे आपण भारी एक जोक सांगू ते नाटक करायच्या अगोदर मला सुद्धा माहिती नव्हतं की मला ऍक्टिंग जमते पण तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही त्या दिवशी अख्ख्या कॉलेजमध्ये सगळ्यांच्या तोंडात माझं नाव होतं आणि हा चांगल्या कामासाठी पहिल्यांदा एक नवीन ओळख मिळाली होती लोकांचा दृष्टिकोन थोडासा का होईना आपण बदलला
पण शेवटी 3 ड्रॉप नंतर आल्यावर अभ्यासाची जी लिंक मोडली होती ती जोडणं तेवढं सोपं नाही गेलं. मग काय गौरव, मी आणि मान्या 3 इडियट्स पुन्हा एकदा ड्रॉप मध्ये. पण फायनली तो 7 सेमिस्टरचा दिवस उजाडला. खूप बरं वाटलं, कारण फायनली धनंजय देशपांडे फायनल इयर मध्ये बसला होता. आणि सगळ्यात मोठं समाधान होतं ते या गोष्टीचं, आता ड्रॉप तरी नाही लागला. सेवन सेमला आलो ना तेव्हा वाटलं होतं रे की आम्ही तिघेच आहोत एका वर्गात. तुम्ही सगळे नवीन होतात. खरं तर चला तुमचा ग्रुप खूप आवडला मला. सगळी मुलं का रे? भारी. पाटील, सचिन, आशिष, निनाद, अमेय, कोणाकोणाची नावं सगळेच. चला तुमचा ग्रुप आमचा कधी झाला हे आम्हाला सुद्धा कळलं. आम्ही तुम्हाला फिरायला एन्जॉय करायला शिकवलं, पण आम्ही तुमच्यासोबत अभ्यासाला कधी बसायला लागलो हे सुद्धा आम्हाला कळलं. आयुष्यात पहिल्यांदा मला ही PL सगळ्यात चांगली गेली होती ती तुमच्यामुळे. तुम्हीच हा ध्यास घेतला होता की ह्या मुलांना आता बरोबर घेऊनच जायचं. मग तो लायब्ररीतला सकाळचा अभ्यास